तर श्रेयांशनी सगळ्यांना सांगून टाकलंय, हो ना? तो फिर हम मजे करेंगे ना? हाँ. तर मग खास भावासाठी बनवली आहे मस्त अशी करंजी. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे यूकेज वर. तर चला, आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 आणि मी आज लेट ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण की आजचा दिवस आमच्यासाठी खूप हे होता, हो ना? तर मग चला, आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तर मग मी काय केलं, आत्ताच आंघोळ करून घेतली कारण की आम्ही आज लेटच्या गाडीने बाहेर जाणार आहोत. तर कुठे जातो काय जातो ते सगळं तर श्रेयांशनी सगळ्यांना सांगून टाकलंय, हो ना? तो फिर हम मजे करेंगे ना? सगळे पोरं पण येणार, माझे फ्रेंड. तुझे फ्रेंड्स पण येणार आहे? भैया मामाचं लग्न आहे तर भैया मामाचे फ्रेंड्स येणार आणि माझे पण फ्रेंड. तुझे पण येणार. आणि चला, आणि इथे तुम्ही पाहू शकता श्रेयांचा न्यू आम्ही हेअर कट केलाय, मामाचं लग्न आहे म्हणून, हो ना? बघा कशा. चला, मामाचं लग्न म्हणजेच माझ्या भावाचं लग्न आहे, तर मावस भावाचं लग्न आहे. तर आम्ही खूप एक्साइटेड आहोत. प्रत्येक बहिणीचं स्वप्न असतं की आपल्या भावाच्या लग्नामध्ये खूप सगळी मजा करायची, हो ना? तर मग चला, आम्ही जरा गडबडीत झालं परंतु ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग मी शॉपिंग वगैरे केलेली, तुम्हाला दाखवलं, थोडीच केली कारण की असं खूप आम्हाला हे करायचं होतं की अशी साडी घालायची, तशी घालायची, नऊवारी घालायची होती. परंतु आता ते सगळं हे फ्लॉप झालं आमचा प्लॅन. हां, तर मग म्हणलं आता नवीन साडी तर पाहिजेलच कारण की त्याच घालून पण कंटाळा येतो. तर मग त्याच्यासाठी मी नवीन साडी घेतली होती खास भावाच्या लग्नासाठी. तर मग चला, आता उद्या लग्न आहे आणि आम्ही रात्री 12 वाजता निघणार आहोत. तर मग पहाटेपर्यंत तिथे पोहोचू घरी. मग सकाळपासून हळदीचा वगैरे प्रोग्राम आहे 9 वाजता. तर मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल, लग्न कसं करतोय काय करतोय. छोटूसाच प्रोग्राम आहे परंतु आता लग्न आहे तर गेलं तर पाहिजेलच. तर मग त्याच्यामुळे आम्ही 12 वाजता निघणार आहोत. लेट डिसाईड वगैरे झालं, मग त्याच्यामुळे आम्ही पण लेट जाणार आहोत. तर मग चला, आता भावाचं लग्न आहे तर केळवण आमच्याकडे गलंगड म्हणतात, तर ते तर काही केलं नाही परंतु आता जातोच तर काहीतरी स्वीट घेऊन जायला पाहिजे, हो ना? तर मग काय केलंय आपण, तर मग खास भावासाठी बनवली आहे मस्त अशी करंजी. तर करंजा घरीच बनवलेल्या आहेत आणि याच्यावरती आपला जो ग्लास आहे तर त्याच्यावरती बनवलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता मस्त असा आकार आलेला आहे. असं कड असलेला ग्लास असला ना त्याच्यावर छान होतात, तांब्यावरती पण छान होतात, सगळ्या सेम आकाराच्या होतात आणि अशा दिसायला पण क्यूट वाटतात, हो ना? आणि काय आहे बघ अशी, हे बघ काय आहे असं, घरी फक्त करंजीच बनवलेली आहे. तर मग बॉक्स आणलेला, तर मग म्हणलं त्याच्यामध्ये भरून येते. आणि आता लाडू तर काय बनवणं नाही होणार, तर त्याच्यामुळे आम्ही आणलेले आहे लड्डू. श्रेयांशला दाखवले नव्हते, आता बघेल तर तुम्ही पाहू शकता मस्त असे मोतीचूरचे लाडू आणलेले आहे. लग्न म्हणल्यावरती मोतीचूरचे लाडू चालतात. शादी का लड्डू खाना पडता है हर किसी को. जा ना काहीतरी कट करायला, काहीतरी आण ना कट करायला, काहीतरी आण, नाही ते चाकू आण. थँक्यू, वेलकम. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे मोतीचूरचे लाडू आणलेले आहेत भैया मामासाठी. तर मग चला, आता तसेच असतात, यम्मी यम्मी लागतात. तर चला, शादी का लड्डू तो खाना पडता है. तर मग चला, या बॉक्स मध्ये, आता हा बॉक्स मग मी त्यांच्याकडूनच आणला, म्हणलं हे असंच कसं नेणार ना, तर आम्ही हे बॉक्स मध्ये भरून ठेवतो. आम्ही तसं नाही भरायचं, अशी व्यवस्थित लाईन शीट लावायची, सगळ्यांचं तोंड एका साईडला याच्यात भरते. तर चला, मग मी हे सगळे ज्या करंज्या आहेत तर त्या बॉक्स मध्ये भरून घेते. आणि ॲज युजल श्रेयांची हेल्प तर मला असते. तर चला, मग मी अशा प्रकारे करंज्या भरून ठेवलेल्या आहेत. ठेवू का यावरती, आता पाहू जातात का नाही अशा, कारण की करंज्या कुठे न्यायचं म्हणजे फुटायचं खूप टेन्शन असतं. राहू देतात तुला खायला.
तर चला मग हा बॉक्स मी व्यवस्थित पॅक वगैरे करते आणि पॅकिंग झालेली आहे, बॅग्स वगैरे भरलेल्या आहेत. तर आता आम्ही निघणार किती 12 वाजता निघू, 11:15-12ला निघू. मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. फर्स्ट टाईम आम्ही रात्रीची जर्नी करणार आहोत, तर मग ती कशी होती आमची तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आता भाऊ ब्लॉग्स अपलोड करायला मला कधी मिळतं कधी नाही, कारण की लग्न आहे तर एन्जॉय करायचंच आहे, कारण की पुन्हा चला मग बाकीचं जे राहिलेलं सामान आहे तर ते सगळं भरून घेते आणि मग डायरेक्ट निघतानीच बोलेल तुमच्यासोबत. थोडंसं रेडी वगैरे होते. साडी पण मग माझी भेटली आज पॉलिशिंग वगैरे करून, आणि ब्लाऊज पण छान स्टिच वगैरे करून आणला. आता गावी लग्न आहे तर मग त्याच्यामुळे थोड्याशा स्लीव्ज बसवलेल्या आहेत मी, कारण की गावी स्लीवलेस नको वाटतं, हो ना. तर मग चला माझा लुक वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेलच, साधा सिंपलच असणार आहे. तर मग चला आता आम्ही निघतो आणि मग निघताना तुमच्यासोबत जर्नी शेअर करेलच. मग काय आहे मामाचा लग्न, हे मजा करेंगे ना, डान्स करायचा का, असं करायचं, हा ठीक आहे. उडी मारून, उडी मारून असंच येतो, तू खाली असं करून कर, मी असे उडी मारून डान्स करते. 2 hours तर later. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आता 11:15 वाजत आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे साधी सिंपलशी रेडी झालेली आहे. तर गावी चाललोय, लग्नाला चाललोय, तर मग म्हणलं थोडंसं कुर्ता वगैरे वेअर करते. तर मग चला आता निघतो आम्ही. कोणती गाडी पकडतोय, कसं जातोय, तर ती सगळे तुमच्यासोबत आमची जी जर्नी आहे आजची तर ती सगळी शेअर करणार आहोत. फर्स्ट टाइम रात्रीची जर्नी करतोय, तर मग चला आपण निघूया. रियाज तू घाबरला? तर चला तर मग फायनली आता आम्ही इथे बदलापूर स्टेशनला आलेलो आहोत आणि काय करतोय आपण, ट्रेनची वाट बघतोय. तर लोकल पाहू आता किती वाजतेपर्यंत येते, किती टायमिंग दाखवतो. लेट आहे आता, रात्रीच्या थोड्याशा लेटच असतात, तर मग आम्ही त्याच हिशोबाने आलेलो. तर पाहू आता किती वेळ येते. काही ते आम्हाला लाईव्ह लोकेशन दिसत आहे फोनमध्ये, तर पाहूयात. आता मग आपण लोकलने जाणार कर्जतला आणि मग तिथून कोणतं काय नाव आहे गाडीचं, एक्सप्रेसचं, तर मग तिथून सातारा एक्सप्रेस आहे, मग तिथून आम्ही जाणार डायरेक्ट दौंडला. तर सकाळी 5:30 पोचतो ना, 5:30 पोचून जाऊ. पहिले दौंडला जायचं आणि मग तिथून भैया मामाकडे नाही, त्याच्या घरी सिद्धडेक भांबो. तर चला श्रियाच्या गप्पा काय चालूच आहेत, साईडला काम चालू आहे, आवाज येत नाही. 1 hour later. तर चला तर मग आता आम्ही इथं कर्जत स्टेशनला येऊन पोचलेलो आहोत. तर बरंच वेळ झालं बसलोय, श्रियांश पण झोपून गेलेला आहे. तर आता यायलाच आपली मेल, आता ही एक्सप्रेस आहे इथे सध्या, तर ती गेली तर निघतच आहे ती. तर मग आता आपली मेल येईल, तर पाहू आता जागा वगैरे भेटते का नाही, कारण की आम्ही विदाऊट रिझर्वेशन चाललेलो आहोत पहिल्यांदाच. तर पाहूया. hours later. चला तर मग फायनली आम्ही पहिल्यांदाच रात्रीची जी जर्नी आहे तर ती करून इथे पोहोचलेलो आहोत. तर सिद्धटेकमध्ये तर दौंडपर्यंत ट्रेनने आलो आणि ट्रेनमध्ये एवढी सगळी गर्दी होती की आम्हाला जागाच भेटली नाही. तर मग कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही येऊन पोचलो दौंडमध्ये आणि मग तिथून पुढे भाऊ घ्यायला आला. दौंडपासून आम्हाला जायचं होतं भांबुऱ्याला, तर तिथपर्यंत मग ती जर्नी छान झाली. परंतु ट्रेनची जर्नीमध्ये खूप हाल झाले आमचे, परंतु ठीक आहे, भावाच्या लग्नासाठी एवढं तर करू शकतो. तर मग चला आता लग्नाला आलोय तर मौज मस्ती एन्जॉय तर करणारच. तर चला असा सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही पहाटे 6 वाजले होते. तर मग तेव्हा आम्ही चाललेलो घरी. तर चला घरी जाऊयात आणि मग पुढे काय काय होते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच. सो स्टे ट्यून गाईज. बघा आम्ही आलोय आणि नवरदेव अजून नटला पण नाही, हाफ चड्डीवरच आहे. कोणाचं लग्न आहे?
माझ्या बाबाचा. हाच आहे का भैया मामा? हा? कोणाच्या लग्नाला आलाय तू? आणि कसं डान्स करणार आहे? डान्स कसं करणार आहे? उडीवाले. हा. साईज मोठी आणि बांगड्या असे हे काळी तुळशीचे छोटी. फायनली आम्ही घरी आलो तर इथे बांगड्या भरायचा प्रोग्राम चालू होता. तर काहींचे कालच झालेले, जे थोडेसे राहिलेले म्हणजेच आम्ही, तर आमच्यासाठी आज चाललेलं. परंतु माझ्या साईजची बांगडीच नव्हती आणि जी होती तर ती अशी काळपट होती. तर मग त्याच्यामुळे आम्ही पाहत होतो भेटते का नाही ते, नाहीतर मी घरून घेऊनच गेलेली, कारण की हिरव्या बांगड्या असतातच मोस्टली. आणि बहिणीच्या दिराच्या लग्नात ज्या भरलेल्या त्या पण बहिणीकडे होत्या, मग तिला पण घेऊन यायला सांगितलेलं. तसं आम्ही तयारीतच गेलेलो, परंतु तिथे चालू होत्या बांगड्या भरायचं. तर मग मान म्हणून भरायच्या होत्या, परंतु मला आवडल्या नाही. तर मग म्हणलं कशाला उगाचच घेऊन पण त्या पडून राहणार, आणि नाही आवडल्या तर मग त्या घालणं पण होत नाही. तर मग त्याच्यामुळे मग मी घेतल्याच नाही. तर चला मग आता आम्ही इथे आलेलो आहोत. तर बांगड्या भरायचा प्रोग्राम होता, परंतु माझ्या साईजच्या नव्हत्या. तर मग मी म्हणलं की आहेत माझ्याकडे त्याच घालून. आणि इथं देवक ते पूजन वगैरे केले, तर ते पण तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता इथे देवक पूजन वगैरे केलेलं आहे. तर मग चला आता आलेलो आहोत, थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर पूर्ण ते लग्नाचं काय काय एन्जॉय करतो आम्ही, तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच. तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्रेयांश काय खातोय? बिस्कुट.